म्हणताय तो शोधून काढला पाहिजे असं म्हणताय, तुमच्याकडे त्याची संपूर्ण माहिती आहे, तुम्ही स्वतः का पोलिसांकडे जात नाही? तुम्ही माझ्याकडे आल्यावर मी माहिती दिली असं तुम्ही म्हणताय. हे बघ, मी आज आत्ताशी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. अजून काय काय याच्यावर होतं, काय काय भूमिका सरकार घेतं, गृह खातं घेतं, हे मला एकदा बघू द्या ना. सगळ्या गोष्टी जर सरकारने काही गोष्टी स्वतःहून केल्या तर चांगलं, नाही केल्या तर आम्हाला करता येईल ना. पुढचे मार्ग आहेत ना आमच्याकडे. महेंद्र दळवी आणि त्यांच्या सहकारी नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आहेत. आधी दानवेंवरती कारवाई व्हावी, मग ते सांगू शकतील की हा व्हिडिओ कुठून आला असं ते म्हणतात. तर दुसरीकडे हा व्हिडिओ मॉर्फ आहे असं देखील दावा करतायत. आणि दुसरीकडे तटकरेंवरती सुद्धा आरोप करतायत की त्यांच्याकडून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आलेला असेल. नेमकं त्यांच्या सगळ्या वक्तव्यांमध्ये वेगवेगळा संभ्रम दिसतोय. हे पहा, मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. असं मी बिटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही. आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही. मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं फोफावलेली आहे हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे. मी आता हे केलेलं आहे, ऑफिशियली माझ्या हँडलहून केलेलं आहे. पोलीस याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात त्यांची इच्छा असेल तर. नसेल तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाला पोलिसांचा किंवा सत्ताधारी पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी समजेल. तुम्ही पोस्टमध्ये लिहिलं आहे की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाहीये, मात्र पैशांची बॅग भरून, तर मग शेतकऱ्यांना मदत अजूनही मिळाली नाहीये, मात्र आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरताना आपल्याला दिसत आहे. हे तर सत्य आहे. हे पहा, शेतकऱ्यांना 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं. राज्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज अशी घोषणा ह्या 3 जणांनी केली, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या पटलावर यांनी आतापर्यंत किती रक्कम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिली खुलासा करावा. आम्ही गावोगाव फिरून आलेलो आहे, पुन्हा फिरणार आहोत, या सरकारचा पंचनामा करणार आहोत. घोषणा करतात हेक्टरी वेगळी, प्रत्यक्षात मदत वेगळी आहे. 6 रुपयाचा चेक काही शेतकऱ्यांना आलेला आहे. ते माझ्याकडे व्हॉट्सअपवर शेतकऱ्यांनी पाठवलेले आहे. काही जणांनी उद्धवजींच्या दौऱ्यात, मीही नंतर पुन्हा फिरलो, या सगळ्या दौऱ्यात आमच्याजवळ पाठवलेलं आहे. जर 31,800 कोटीचं नुसतं घोषणा तुम्ही करता, अजून तर तेही त्याच्यातल्या काही रक्कम 50-60% लोकांना पोहोचलेली शेतकऱ्यांना. पण डिक्लेअर हेक्टरी समजा 18-36,000 असेल तर पोहोचली 5,000. डिक्लेअर 8,500 असेल तर पोहोचली 500 रुपये. ही काही रक्कम आहे. आणि त्याच्यातल्या 30-40% लोकांना तर अजून रुपयासुद्धा पोहोचलेला नाही, हे मी दाव्यासहित सांगतो. म्हणून अधिवेशन चालू आहे. सरकारने पटलावर किती मदत किती जिल्ह्यामध्ये मिळाली हे जाहीर करावं. दुसरी गोष्ट, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवला. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की अहवाल आला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी खुलासा केला की अहवाल आला. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हेतूविषयी, प्रामाणिकतेविषयी बिलकुल आम्ही शंका घेऊ शकत नाही. शिवराजसिंह चौहान अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे, प्रामाणिक मंत्री आहे, शेतकऱ्यांचा कणवाळा असणारे मंत्री. याच्याविषयी मनात शंका असायचं काहीच कारण नाही. मग त्या मंत्र्यांना खोटं पाडलं गेलं, खोटं बोलावं लागलं महाराष्ट्राच्या. याच्यामुळं जर हा अहवाल आधीच पाठवला तर हा अहवाल सुद्धा किती रकमेचा, किती तरतूद व्हावी अशा प्रकारचा हा सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनात पटलावर आला पाहिजे. परंतु सरकार हे करणार नाही, कारण सरकारची मदत अजून पोहोचलेली नाही. सरकारने अहवाल उशिराच पाठवलेला होता. एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही, एकीकडे या सत्ताधारी पक्षाचे लोक नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये 10-10 हजार रुपये, 5-5 हजार रुपये मतदाराच्या घरी पाठवतात. एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी तशी नोटांची रास या मंत्र्यांकडे, या आमदारांकडे पडलेली आहे. माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत. जर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं वारं वाहतंय, त्याच्याशी काही संबंध असेल असं वाटतं का? या विषयाचा व्हिडिओचा असेल ना, असेल, कुठेतरी द्यायचे असेल, काही ठेवायचे असेल, काही द्यायचे असेल, असू शकतं. कारण ऑलरेडी काही लोकांनी हेलिकॉप्टरमधून मोठ्या जडच्या जड बॅगा दाखवलेल्या आहेत. ह्या बॅगा कशासाठी? तुम्हाला एक दिवसाचा प्रवास येतो, 2-2 एवढ्या 2-2 आणि 4-4 एवढ्या जड बॅगा कशाला? कपडे ठेवलेली घरगुती जे आपल्याला रोजचं सामान लागतं याची बॅग किती जड असते, आम्ही प्रवास करतो.
पण यांच्या बॅगा 2-2 गार्डला उचलत नाही. तर त्या बॅगमध्ये काय असतं? निवडणूक आयोग झोपलेलं आहे का? असं कोणी सांगितलं की जातानाच तपासणी व्हावी, येतानाही तपासणी करावी लागते?